आमच्या पोरांचे आयडॉल काय असावे, आमच्या पोरांचा आदर्श काय असावा. आमच्या पोरांचा आदर्श आता नवीन पिक्चर निघाला, तो नवीन पिक्चर तुमच्या भागात आला का नाही मला माहिती नाहीये, पण आमच्या औरंगाबाद सारख्या ठिकाणी, संभाजीनगर सारख्या ठिकाणी आयकॉन तोच आहे, आयडॉल तोच आहे. आता नवीन पिक्चर निघाला, नीट चालणारं पोरगा आता वाकडं चालायला लागलं. पहिल्या काळामध्ये जर आमच्या बापानं जर आम्हाला म्हशीकडे पाठवलं, आमच्या पायात जर काटा मोडला, तेव्हा आम्ही तसं चालत होतो. पण आता वेगळी स्टाईल आली, पोरग तसं चालायला लागलं. काय आदर्श असावे. आई सुद्धा म्हणजे माझं पोरग ते हिरो सारखं चालतंय. अगं आई, कसा शिवाजी महाराज जन्माला येईल, शक्य नाहीये. व्याख्यान हे समाज प्रबोधनाचं साधन असतं. तुम्हाला इथे येऊन इतक्या लांबून या ठिकाणी मी तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही आलो दादा, मी तुम्हाला हसवण्यासाठी आलो नाही दादा. दोन शब्द जरी माझ्या व्याख्यानातून जर तुम्ही घेतलात तर आजचं व्याख्यान मी पवित्र पावन झालं म्हणून समजेन. काय कोण असावे आमच्या. नाहीतर बघा ना, महाराजांनी या ठिकाणी अफजल खानाचा वध केला. अफजल खानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला. पण त्याच व्यक्तीला महाराजांनी ठरवलं, महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी उगाच केला नाही, त्यासाठी नियोजन करावं लागलं. महाराजांनी स्वतःच्या आयुष्यात अशी एकही गोष्ट नाही ज्याचं नियोजन केलं नाही. प्रत्येक गोष्टीचं नियोजन महाराजांनी केलं. फक्त एकच गोष्ट त्याचं महाराजांना नियोजन करता आलं नाही, तो म्हणजे महाराजांचा मृत्यू. पण बाकी सर्व गोष्टींचं नियोजन माझ्या राजांनी केलंय. आणि त्याच व्यक्तीला महाराजांनी नियोजन चालू केलं. खान निघाला, विजापूरहून आलं, येतोय खान, स्वराज्य निस्तनाभूत करायला येतोय, स्वराज्य गिरंभूत करायला येतोय. आणि त्याच व्यक्तीला महाराजांच्या विलक्षण बुद्धीतून विलक्षण कल्पना बाहेर यायला लागल्या. महाराजांनी सांगितलंय, अफजल खान मारायचा असेल तर उघड्या मैदानात मारणं शक्य नाही. आणि महाराजांनी मोहीम आखायला सुरुवात केली, कल्पना आखायला सुरुवात केली. विजापूरच्या पायथ्यापासून ते विजापूर निघाल्यापासून प्रतापगडाच्या पायथ्याशी आणण्याचं सूक्ष्म अति सूक्ष्म नियोजन केलंय माझ्या राजांनी. एकही गोष्ट नाही नियोजनाशिवाय नाही. आणि बघता बघता या ठिकाणी बलाढ्य अफजल खान मारण्यासाठी माझ्या राजांना अवघी 2 मिनिटे लागली. पण या यशस्वी 2 मिनिटासाठी माझ्या राजांनी तब्बल 1 वर्षाचं नियोजन केलं. हे उगाच नाही हो, स्वराज्य हे उगाच निर्माण राहिलं नाही, उगाच निर्माण झालं नाही. त्यासाठी सूक्ष्म अतिसूक्ष्म नियोजन होतं. महाराजांनी सांगितलं त्याच व्यक्तीला अफजल खानाला मारण्यात आलं. अफजल खानाचा कोथळा बाहेर आला, त्याच व्यक्तीला महाराज शांत बसले नाही. आता आम्ही बघा ना, आमचं एखादं 12वीचं पोरग असू द्या दादा, पेपर झाले की ते पेपर झाल्याच्या नंतर पोरग काय म्हणतंय, पप्पा आता शेवटचा पेपर झाला, आता काही काम सांगू नका, आता आपल्याला अभ्यास करायचा नाही हो. माझ्या राजांना माहित होतं अफजल खान मारला म्हणजे विजापूरची आदिलशाही शांत बसणार नाही, कोणाला तरी पाठवेल. झालं ही तैसे. महाराज निघाले, महाराजांनी लगेच कूच केली पन्हाळ्यापर्यंत, विजापूर पर्यंत धडक मारली आमच्या नेताजी पालकरांनी. महाराजांनी पन्हाळ्यावरती स्वतःचा मुक्काम ठोकला. पण त्याच व्यक्तीला सिद्धी जोहर महाराष्ट्राकडे चालून आला आणि महाराष्ट्राकडे येत असताना पन्हाळ्याला वेढा दिला. आणि त्या व्यक्तीला महाराज ज्यावेळेस पन्हाळ्यावर गेले, त्या पन्हाळ्याला जात असताना महिना होता डिसेंबर आणि त्याच व्यक्तीला महाराजांच्या सैन्यामध्ये एक मुलगा सामील झाला. काय कोण असावेत आमचे. तो मुलगा शेजारीत पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणारं नेबापूर नावाचं गाव, या नेबापूर नावाच्या गावामध्ये असणार तो मुलगा महाराजांच्या सैन्यात सामील झाला. काय तो मुलगा, दाढी ही महाराजांसारखी ठेवत होता, कटही महाराजांसारखे, केसही महाराजांसारखे, कानात कुंडलही महाराजांसारखे, कपाळी असणारी चंद्रकोर सुद्धा महाराजांसारखे. माझ्या राजांना त्या काळात मानणारे लोक होते. त्या लोकांचे, त्या मुलांचे, त्या तरुणांचे आयडॉल त्या काळात सुद्धा माझे राजे होते. आमचे आयडॉल कोण आहे. आता मागे गजनी पिक्चर आला होता, आमच्या पोरांनी तशी स्टाईल केली. आता तो नवीन पिक्चर आला, आमचं पोरग नीट चालायला विसरलं. काय आयडॉल असावेत आमचे आयडॉल असावेत. कोण आयडॉल असावं आमचं. आमचे आयडॉल असावेत छत्रपती संभाजी महाराज, आमचे आयडॉल असावेत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, आमचे आयडॉल असावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे आयडॉल असावेत APJ अब्दुल कलाम. पण आमचे आयडॉल कोण आहे. तो श्रीवल्लीतला हिरो, तो आयडॉल आमच्या पोराचा. कुठंतरी पोरग बिघडायला लागलं. पण विचार करा, महाराजांच्या काळामध्ये नेबापूर नावाच्या गावातलं एक पोरग, तरुण तडफदार असताना पोरग जणू काही महाराजांसारखं दिसत होतं. ते पोरग महाराजांच्या सैन्यामध्ये सामील झालं. हुबेहूब महाराजांचा आवाज काढत होतं, हुबेहूब महाराजांसारखं बसत होतं. बैठक महाराजांसारखी, दात महाराजांसारखे, विषांची पीळ महाराजांसारखी, वागतही तसंच, चालतही तसंच. जणू काही महाराजच
ते पोरग महाराजांच्या सैन्यामध्ये सामील झालं, पण त्याच वक्तीला सिद्धी जोहरचा वेढा अजून घट्ट आवळला गेला. महाराजांना प्रश्न निर्माण झाला आणि सिद्धी जोहरच्या वेढातून बाहेर पडायचं, पण पडावं कसं, कसं निघावं. 6 महिने झाले, वेढा फुटायला तयार नव्हता आणि महिना आला एप्रिल. महाराजांनी सांगितलंय या वेळेला आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे का, तर स्वराज्य राखलं गेलं पाहिजे. आणि महाराजांनी एक दिवस त्या मुलाला बोलवलं आणि विचारलं, काय र, काय नाव तुझं. तसा तो पोरगा म्हणला, राज शिवा, शिवा राज, शिवा काशीद. अरे नाव सुद्धा शिवा, माझ्यासारखी दाढी ठेवतो, माझ्यासारखंच बोलतो असं मी ऐकलेलं आहे. बरेच मावळे सांगतात की शिवा तू माझ्यासारखं बोलतोस, माझ्यासारखंच राहतोस, माझ्यासारखा दिसतोस. शिवा माझे काम कशील शिवा. महाराजांना पन्हाळ्याच्या बाहेर निघायचं आहे. महाराजांनी विलक्षण बुद्धीतून विलक्षण कल्पना आणली. तसं शिवा काशीदार सांगितलं, शिवा, शिवा माझा अंगरखा अंगावरती धारण करशील, अंगरखा अंगावरती धारण करशील म्हणता क्षणी त्या पोराच्या डोळ्यामध्ये आसवांच्या धारा आल्या. तसं त्या पोरगा झाला, राज राज नको राज, हे पातक राज, राज तुमचा अंगरखा आमच्यासाठी देवा समान आहे राज, आणि तुमचा अंगरखा मी माझ्या अंगावरती घ्यावा. राज नको राज, राज तुम्ही आमच्यासाठी देवा. शिवा, शिवा भावनिक होऊ नको शिवा. राजा बोलणार नाही. शिवा जोखमीचा प्रसंग हाय, निभावून द्यावा लागेल शिवा. पण राज, राज तुम्ही आमच्यासाठी आमचा विठोबा नाही राज. शिवा अंगामध्ये अंगरखा घाल, पायामध्ये माझ्या मोजड्या घाल शिवा. मोजड्या घाल म्हणत असताना शिवा काशीदांच्या डोळ्यामधून आसवांच्या धारा आल्या. धार पकडून रडायला लागलं. ते तू सांगितलं राज, या मोजड्या आमच्या डोक्यावर ठेवायच्या राज, पायात घालायच्या नाही. राज तुमच्याकडे बघण्यासाठी सुद्धा हातीचं बळ लागतं. तुमच्या मोजड्या मी माझ्या राजा पातक नको राज, कुठं फेडून ये बाप राज. शिवा अरे भावनिक होऊ नकोस, जोखमीचा प्रसंग आहे, घाल शिवा. आणि बघता बघता शिवाने अंगामध्ये अंगरखा टाकला, पायामध्ये मोजड्या टाकल्या, डोक्यावरती जिरेटप ठेवला. जणू काही महाराजांसारखा बसत होता, उठत होता आणि महाराजांच्या पुढ्यात आला शिवा. तसं महाराजांनी शिवाकडे पाहिलं. पाहता क्षणी नुसते बघत 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 राहिले महाराज. थक्क झाले. शिवा भले पट्टे शाबास. अरे शिवा, अरे काय बघतोय आम्ही. अरे शिवा, अरे स्वतःचं प्रतिबिंब बघतोय शिवा. आणि महाराजांनी शिवा काशीदांना मिठी मारली. मायबाप, महाराजांच्या डोळ्यामधला आसवांचा थेंब आमच्या शिवा काशीदांच्या खात्यावरती. अशी मिठी कधी कोणाला बसलीच नाही, अशी मिठी कधी कोणा मावळ्याच्या पाठीवर पडलीच नाही. मिठी मारली माझ्या राजांनी शिवा काशीदांना, डोळ्यामधून आसवांचा थेंब खाली आला. शिवा काशीदांना कळून चुकलं ही शेवटची. माझ्या देवाचे पाय मला दिसणार नाहीत. शेवटची भेट असं म्हणता क्षणी शिवा काशीदांनी महाराजांना मिठी मारली. आणि मिठी मारल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं, शिवा अरे माझ्यासारखा दिसतोय. तसा शिवा काशीदाने सांगितलं, म्हणजे राज तो सिद्धी जोहर सुद्धा मला ओळखायचा नाही. भैजी कैसे कैसे, अरे कैसे कळले शिवा तुला की मी तुला सिद्धी जोहरकर पाठवतो. या राज उगाच तुमच्या संगतीला राहत नाही, तुमच्या हृदयाचे ठोके सुद्धा सांगतात की तुमच्या मनात काय चाललंय. या राज हे उगाच तुमच्या संगतीला राहत नाही राज. बघा शिवा काशीदांना माझ्या राजांच्या सैन्यामध्ये येऊन किती महिने झाले. डिसेंबरला आला, एप्रिल मध्ये शिवा काशीदांना या ठिकाणी महाराजांनी अंगरखा दिला. अवघ्या अवघ्या 5 ते 6 महिन्याचा काळ आहे. काय दिलं माझ्या राजांनी या लोकांना. माझ्या राजांनी त्यांना असं सांगितलं का, तुम्ही माझ्या कामाला या म्हणजे मी तुमच्या कामाला येईन. माझ्या राजांनी त्यांना हे सांगितलं, ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा. हे महाराजांना मी उगाच म्हणत नाही का, तर माझ्या राजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या मनात एक बीज लावली होती स्वराज्याची. स्वराज्य म्हणजे आपलं राज्य, तुमचं राज्य, माझं राज्य, सर्वांचं राज्य.
या कोणी शिवबाराजा सांगतोय म्हणून नाही या का अहो आमच्या शिवबाराजांना वयाच्या 12व्या वर्षी आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं शिवबाराजे शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वांचे शिव तुझे नाव ठेविले पवित्र शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वांचे हे गात राज राज तुमचं नाव शिव आहे मंगल पावन पवित्र आहे आणि तुम्ही छत्रपती व्हा रयतेच्या डोक्यावरती सुखाचं छत्र धरा हे सांगितलं आणि सांगितलं राज या महाराष्ट्राच्या मातीत प्रत्येकाला आपलं राज्य पाहिजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिड भार नाही भिड भार तुका म्हणे सान थोर तुका म्हणे सान थोर तुका म्हणे सान थोर हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम का तर धर्माचं पालन करण्यासाठी इथं आम्ही आहोत मग धर्म कोणता मानव धर्म माणसाचा धर्म सर्वांसाठी माणसाला माणसासारखं जगायला लावणारा धर्म खरात एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा धर्म आहे नाही तर काय या जगात आपण क्यों आलो माहित नाही मी नेहमी सांगत असतो सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं और सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं मेरी सारी कोशिश है कि तस्वीर बदलनी चाहिए अरे मेरे सीने में ना सही तो आपके सीने में सही लेकिन आग कहीं भी हो आग जलनी चाहिए आग जलनी चाहिए ये उगाच नहीं तो क्यों आए मालूम नहीं क्यों गए मालूम नहीं क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया क्या किया क्या किया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया हे आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात हे उगाच नाही हो मग या जन्माला आलो ना मी काहीतरी केलं पाहिजे हे प्रत्येक मावळ्याला वाटत होतं आणि बघता बघता महाराजांनी सांगितलं शिवा अरे झोपीचा प्रसंग आहे निभावून द्यायचा आहे पण शिवा जीव राखायचा आहे शिवा काहीही झालं तरी शिवा जोरच्या हाती लागायचं नाही आणि बघता बघता महाराजांनी बाजी प्रभूंना सांगितलं बाजी प्रभू एक पालखी तयार करा एका पालखीमध्ये वीर शिवा काशीत जातील एका पालखीमध्ये मी जाईल आणि बघता बघता महाराजांनी 600 मावळं संगतीला घेतली सोबत वीर बाजी प्रभू देशपांडे आहेत आणि एका ठिकाणी एका पालखीमध्ये 10-12 या ठिकाणी मावळं सोबतीला दिली आणि बघता बघता पालखी महाराजांनी सांगितलं मी या ठिकाणी कूच केलं राजगडाकडे तोपर्यंत तुम्ही कशी तरी हुलकावणी देऊन शिवा नंतर अंगावरचा वेश काढून टाका स्वतःच्या वेशामध्ये या आणि या ठिकाणी समोर असणाऱ्या खिंडीमध्ये मला येऊन भेटा बघता बघता नियोजन ठरलं पण झालं असं थोडस उलट झालं बघता बघता या ठिकाणी सिद्धी जोहरला सुगावा लागला त्यानं काही गणी भाषण पाठवले आणि बघता बघता वीर शिवा काशी कैद झाले तसं वीर शिवा काशीदांच्या त्या पालखीला विचारण्यात आलं कहा है शिवा त्याच व्यक्तीला तिथं असणाऱ्या गणी माणसाने हुजूर यही है शिवा कैसे कह सकते हो हाँ हुजूर यही है शिवा भाग के जा रहा था दक्कन का चूहा एक पहाड़ी चूहा भाग के जा रहा था आणि शिवा काशीदांची पालखी सिद्धी जोहरच्या पुढ्यात आणली तसा शिवा काशीत पालखीच्या बाहेर आला आणि तसा सांगता झाला तसं सिद्धी जोहरला विचारलं अरे बोल क्या तू हे आहे शिवा अरे हाँ
मही हो शिवा, सच बोल, आता तू हे शिवा? अरे हा मही हो शिवा हो. पण त्या सोबतीला तिचं 2 संशयी डोळे होते. त्या संशयी डोळ्यानं पाहिलं आणि सांगितलं, हुजूर हुजूर ये शिवा नहीं हो सकता. कैसे कैसे कह सकते हो हुजूर? ये शिवा नहीं हो सकता क्योंकि मैंने उस शिवाजी राजे को देखा है. कैसे? वो शिवाजी राजा जब मेरे पिताजी अफजल खान को मारने आया था ना, तो उनकी दाहिनी आंख पर कृष्णाजी भास्कर ने शमशीर का घाव किया था. ये शिवा नहीं हो सकता. ते संशयी डोळे होते. अफजल खानाचा पोरगा फाजल खान, आणि फाजल खानानं सांगितलं, हुजूर हे शिवा नाही हो सकता. जिरेटोप मागे सारला गेला, डोळ्यावरती खून नव्हती. सर किसी संशय आमच्या शिवा काशीदांच्या मस्तकावर आली आणि एकाच प्रश्न विचारला, बोल, अगर चांद चाहता है तो बोल शिवा कहाँ है? तसं शिवा काशीदान सर, अरे मैं ही शिवा हूँ. अरे मैं कैसे कैसे कह सकते हो आप शिवा है? अरे हाँ मैं ही शिवा हूँ. अरे तू जान दे रहा है, तू क्यों मर रहा है तू? अरे क्यों? अरे हाँ मैं ही शिवा हूँ, लेकिन क्यों जान दे रहा हूँ? अरे हाँ मी शिवा है. अरे जन्माला जरी वीर शिवा काशी म्हणून आलो ना, मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे काय महत भाग्य कमी आहे का? अरे लेकिन क्यों मर रहा है? जान का डर नहीं लगता क्या? अरे मरणाची भीती कोणाला गावतो या? अरे मरणाचा डर या ठिकाणी कोणाच्या मनात सांगतो या? अरे पाठीवरती शिवाजी, छातीवरती संभाजी कोरलं या. देहाचं नाव भंडारा ठेवलंय. अरे उधळा तरी येळकोट, नाही उधळा तरीही येळकोटाच. मरणाची भीती कोणाला गावतो या? असं म्हणता क्षणी सरदेशी संशय चालली. संशय आमच्या शिवा काशीदांच्या मस्तकात. शिवा काशीदांचं मस्तक थोडाच्या वेगळं झालेलं मस्तक मातीवरती पडलं आणि वीर शिवा काशीदांच्या श्वासानं माती उंच उडाली. ती माती जणू काही सांगत होती, अरे जाऊन सांगा माझ्या राजाला, हा शिवा संपला, हा शिवा मेला. पण फक्त मेला नाही तर मातीसाठी मेला हे जाऊन सांगा माझ्या राजाला. आणि शिवा काशीदांनी मनातल्या मनात मागितलं, हे देवा, अरे आयुष्यामध्ये मला काही नको, जर मला जन्मालाच घालायचं असेल तर दगड म्हणून कर, पण दगड बनवशील ना तर सह्याद्रीचा बनव. अरे पायरीच बनवायची असेल ना जगदीश्वराची बनव. अरे वाघ नको, मला वाघ नख्या बनव. आणि जन्माला मला माणूसच म्हणून बनवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज नाही तर वीर शिवा काशीद म्हणून मला जन्माला घाल का, तर माझ्या राजांसाठी मी 1000 बार मरेल. एवढाच नाही हो, काय दिलं आमच्या राजांनी. आणि बघता बघता महाराज निघाले. पण त्याच वक्तीला महाराजांचा सुगावा लागलाय की महाराज या ठिकाणी विशालगडाकडे निघत आहेत. राजापूरच्या खिंडीमध्ये महाराज आले. पण त्याच वक्तीला बाजीने सांगितलं, राजा 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 लवकर निघाला. राजा गनिम या ठिकाणी गुमानं पाठीमागे येत आहेत. राजा राजा जावं लागेल. राजा तसं शिवराजांनी सांगितलं, बाजी तुम्हाला सोडून जाणार नाही बाजी, राजा जावंच लागेल. राजा राजा लाख वेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा जावंच लागेल. राजा तसं शिवा काशीदान त्या ठिकाणी बाजी प्रभूंनी सांगितलं, जा राजा. राजा तसं महाराजांनी सांगितलं, पण बाजी तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. तेव्हा विचारलं बाजींनी, म्हणजे राजा तुम्हाला आमच्या समशेरेवरची विश्वास नाही राहिलाच आहे. तसं महाराजांनी सांगितलं, बाजी पण कसे सोडून जावे. आणि महाराजांनी सांगितलं, जा, जोपर्यंत या बाजी उभा आहे, जोपर्यंत तोफेचे बार या बाजीच्या अंगावर कानावरती पडत नाही, तोपर्यंत हा बाजी खिंड लढवेल. तोपर्यंत हा बाजी खिंड लढवेल. गनिमांना तसोबर सुद्धा आमच्या बाजीने पुढे सरकू दिलं नाही. अंगावरती एका ठिकाणी अशी जागा नव्हती जिथं माझ्या बाजींच्या अंगावरती वार झाला नव्हता. तो बाजी महाराजांना जाऊन सांगा यमाला जाऊन सांगा, जोपर्यंत माझा राजा विशालगडावर पोहोचत नाही तोपर्यंत या गाजापूरची घोडखिंड हा बाजी लढवे. शिर तुटलं पण धड मात्र समशेर फिरवत राहिलं. एवढाच नाही, महाराज
विशालगडावर पोहोचले, बघता बघता तोफेचे वार झाले, आमच्या बाजी प्रभूंनी देह त्यागला. पण त्याच वक्तीला महाराजांनी कळाले, वीर शिवा काशीत पडला. भक्ताक्षरी महाराजांनी सांगितलं, लगेच सहकार्याला बोलवून सांगितलं, लवकर लवकर मोहिमा का पन्हाळ्याला जायचंय. पन्हाळ्याला जायचं भक्ताक्षरी मावळ्याने विचारलं, राज आताच कसं बसत जीव सोडून आलोय, आता परत पन्हाळ्याला काय राज? राज नको राज, पन्हाळ्याला जाणं योग्य नाही, जावं लागेल, नेबापूरला जायचंय, तयारी करा. आणि बघता बघता पालखी सजली. पालखी नेबापूरच्या दिशेनं निघाली, नेबापूरच्या वेशीवर आली. आणि वेशीवर येत असताना आमच्या वीर शिवा काशीदांच्या आईनं बघितलं, हातामध्ये ताट आहे, ताट ओवाळणी करण्यासाठी आमच्या वीर शिवा काशीदांची आई आली. महाराजांनी जसं ताट पाहिलं तसं डोळ्यामध्ये आसवांच्या धारा. अगं आई, अगं कोणाचा पराक्रम केला या शिवाजी महाराजांनी की तू आरती घेऊन आली या? अगं आई, अगं शिवाजी आलाय, पण तुझा मुलगा मात्र स्वराज्यासाठी खर्ची पडलाय, काय सांगावं त्या आईला. एकुलता एक मुलगा आमच्या आईचा त्या ठिकाणी वीर शिवा काशी त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. पण ती आई महाराजांच्या पुढ्यात आली, महाराजांचं औक्षण केलं. महाराजांना औक्षण केल्याच्या नंतर सांगितलं, राजा आणि काय र, अरे 6 महिने पन्हाळ्याच्या किल्ल्यामध्ये अडकला होता, मला भेटायला आला होय र एका म्हातारीला. अरे जिजाऊ, आऊ साहेब तुझी किती वाट पाहत असतील, काळजाचा तुकडा आहे राजा तुझ्या, मला भेटायला आला, तिकडे का नाही गेला? असं म्हणताना महाराजांच्या डोळ्यामध्ये आसवांच्या धारा आल्या. अरे कोण्या तोंडानं सांगावं या आईला की आई तुमचा पोरगा माझ्यासाठी खर्ची पडलाय. तसं वीर शिवा काशीदांच्या आईने त्याला घरामध्ये नेलं महाराजांना. आणि महाराजांना घरामध्ये नेत असताना सांगितलं, राज वसा. वीर शिवा काशीदांची पत्नी आतून गुळ पाणी घेऊन आली. गुळ पाणी देत असताना महाराजांनी सांगितलं, कोणत्या तोंडानं गुळ पाणी खाऊ, तोंड गोड कैसे करू? आई तुमच्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आला या शिवाजी, कैसा प्राशन करू ते गुळ आणि पाणी कसं? त्याच व्यक्तीला महाराजांनी धीर धरला आणि महाराजांनी सांगितलं, आई शिवा संपला, शिवा खर्ची पडला. तसं त्या आईनं सांगितलं, अरे राजा मला माहित आहे, बघा ती आई आहे, जिचा एकुलता एक पोरगा खर्ची पडला, ती आई असू, पण मला माहित आहे. तसं महाराजांनी सांगितलं, आई तुम्हाला कसं कळलं? तसं महाराजांना आई सांगत्या झाल्या, शिवराजा अरे तुझ्या सोबत माझं पोरग सुद्धा आलं असतं, ते पहिले मला भेटायला आलं असतं, तुझ्या सोबत माझा शिवा आला नाही ना, अरे मी तेव्हा समजून गेलो की माझा शिवा संपला, स्वराज्याच्या कामी आला. असं म्हणता क्षणी आईचा बांध फुटला, आई रडायला लागली. पण महाराजांना वाटलं आई रडताय. महाराजांनी सांगितलं, आई मुलगा जाण्याचं दुःख मी समजू शकतो आई, पण आवरच होता. त्यावेळेस वीर शिवा काशीदांच्या आईने सांगितलं, राजा अरे एकुलता एक मुलगा गेला म्हणून मी रडत नाहीये, अरे माझ्या पोटी जर आजी असून जर 2-3 मुलं असते ना, अरे हसत हसत स्वराज्यासाठी मी पुन्हा पाठवले असते. म्हणून आमची वीर शिवा काशीदांची आई रडत होती. पण त्याच व्यक्तीला वीर शिवा काशीदांच्या पत्नी तिथं उभ्या होत्या. त्यांनी सांगितलं, अहो आई कोण म्हणते तुम्हाला मुलगा नाही, मी सुद्धा तुमचा मुलगाच आहे, मी लढीन स्वराज्यासाठी, मी जाईन स्वराज्यासाठी. स्वराज्यावरती जेव्हा संकट आले ना, तेव्हा फक्त मनगट नाही लढले, तर बांगड्या सुद्धा लढत होत्या. हे इथलं स्वराज्य आहे.